ज्याला मी म्हणत आहे, हे सगळी गंदगीनं भरलेली आहे, सगळी घाणीनं भरलेली आहे. गच्छन्ति सत्वे मरणंगायचं. आणि या कायाचं किती काही सुरक्षा करा, याला सकाळी दुपारी आंघोळी करा, याला मस्त मेकअप करून याला सजवा, याला तेल पाणी लावून सजवा, मोठमोठ्या साबणीनं सजवा, चांगला डाळ भात खा, पुरणाच्या पोळ्या खा, अमुक खा, टमुक खा, किती काही याची सुरक्षा करा. एक दिवस हे शरीर रोगी बिमार होते म्हणजे होते, एक दिवस हे शरीर म्हातारा होते म्हणजे होते, आणि एक दिवस शरीर हे मरते म्हणजे मरते. याची किती काही उपाययोजना करा, याची किती काही सुरक्षा करा, तरी हे मरते. कारण हे गंदगीचं माहेरघर आहे. हे कशाचं? हे गंदगीचं माहेरघर आहे. याला भगवान दोन चुंबडी, एक पोतं असते त्याच्यामध्ये फाटलेलं, त्याच्यामध्ये डाळ टाकते, गहू टाकते, बाजरी टाकते, हे टाकते, इकडून तोंड बांधते, तिकडून तोंड बांधते, दोन्ही इकडून तोंड बांधलेली चुंबडी, असा भगवंतांनी त्याचा इलाज केला. एका बाजूने तो टाकत आहे, एका बाजूने निघत आहे. त्या चुंबडीला 7 दरवाजे, या शरीराला 7 दरवाजे, आणि ते 7ही दरवाजे असे आहेत की कोण्याच दरवाजातून गुलाबजल निघत नाही, सुगंध निघत नाही. प्रत्येक दरवाजातून दुर्गंधच आहे. डोळे किती काही सुंदर असले, त्याला कितीही सजवलं, तर जेव्हा डोळे येतील तेव्हा त्याच्यामध्ये चिपडच आहे, त्याच्यामधून घाणच निघते. नाकावर किती काही प्रेम करत असाल तरी नाकातून घाणच निघते. कान किती काही सुंदर, त्याला किती काही सजवत असाल पण कानामध्ये घाणच आहे. या तोंडाला काय करायचं? तोंडामध्ये तर घाण, थुंकी किती किती काय. आणि या प्रत्येक शरीराच्या एक एका केसावर एक एक लोम आहे, एक एका लोमावर एक एक छत्र आहे. शरीरामध्ये जेव्हा उष्णता गरमी होते तेव्हा शरीरातून घाम बाहेर पडते. घाम हे दुर्गंधीच असते. हे 5 दरवाजे, डोळे, नाक, कान, तोंड आणि त्वचा. कोण्या दरवाजातून सुगंधी वस्तू येत नाही. बाकी राहिले 2 दरवाजे, तर त्याचा विचारही नाही केला तर कुठे. हे काही बाहेरून घाण येत नाही, शरीरातूनच ते बाहेर येते. म्हणून शरीरामध्ये असं शुद्ध असं आहे काय? ज्याला मी म्हणतो, या शरीरावर मी गर्व करतो, या शरीराच्या कोण्या भागाला मी म्हणू? त्या नाकाला मी म्हणू का, डोळ्याला मी म्हणू का, कानाला मी म्हणू का, हाताला मी म्हणू का, पायाला कोणाला मी म्हणू? हे सगळं दुर्गंधीचं भरलेलं शरीर आहे. भगवान बुद्ध म्हणतात ते तर बरं झालं, पोटामध्ये लाईने